नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजय. इयत्ता 8वीच्या गणिताच्या पुस्तकातला आज आपण चॅप्टर 3चा अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांनो. लेक्चर 7 चॅप्टर 3 अँड प्रॅक्टिस सेट 3.3 यामध्ये आपण चॅप्टर 3 मधला क्यूब अँड क्यूब रूट याचा आपण अभ्यास करत आहोत विद्यार्थ्यांनो. त्यामधील काही उदाहरणं आज अभ्यासणार आहोत. First example, find the cube of 17. 17 raised to third or 17 raised to cube or 17 raised to 3 is equal to 17 multiply 17 multiply 17, and this answer is 49313. Example number 2, find the cube of minus 6. Minus 6 raised to 3 is equal to minus 6 multiply minus 6 multiply minus 6, then answer is minus 216. विद्यार्थ्यांना आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेल्या संख्येचं क्यूब म्हणजे घन करायचं आहे, म्हणजे त्याचं तिसरं रूप शोधून काढायचे. तर आपल्याला ही उदाहरणं सोडवत असताना त्या संख्येच्या डोक्यावर किंवा घातांकित संख्या 3 लिहायची आणि ती संख्या तिलाच 3 वेळा गुणून उत्तर शोधून काढायचे. सेकंड एक्झाम्पलमध्ये -6 वजा 6 याचा घन काढत असताना त्याचं उत्तर ऋणमध्ये येणार आहे. या संबंधीची घातांकित संख्येचा नियम इयत्ता 6वी आणि 7वीमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यासला आहे. आता घातांकित संख्या 3 असताना ऋण संख्येचं उत्तर येताना ऋण संख्यात काय येते तर घातांकित संख्येचा नियम आहे. एखाद्या संख्येच्या डोक्यावर घातांकित संख्या विषम संख्या असेल तर त्याचं उत्तर ऋणमध्ये येतं आणि एखाद्या ऋण संख्येची घातांकित संख्या जर समसंख्या असेल तर त्याचं उत्तर धनमध्ये येतं. म्हणून विद्यार्थ्यांना एक्झाम्पल सेकंडमध्ये आन्सर आला -1216. एक्झाम्पल नंबर 3, फाइंड द क्यूब ऑफ -2/5. Then answer is -2/5 raised to cube is equal to -2/5 multiply -2/5 multiply -2/5. Then answer is multiply numerator and multiply denominator. 2 into 2 into 2 is 8 and 5 into 5 into 5 is 125. Then answer is -8 divided by 125. Fourth one example, find the cube of 1.2. Answer 1.2 raised to cube is equal to 1.2 multiply 1.2 multiply 1.2. Then answer is 1.728. विद्यार्थ्यांना आपण आतापर्यंत अपूर्णांक किंवा ऋण संख्येचा घात करत असताना किंवा घन करत असताना उत्तरं लक्षात घेतली आहेत. आता मात्र या उदाहरणामध्ये तुम्हाला दशांश स्थळामध्ये म्हणजे 1.2 या अंकाचं तुम्हाला क्यूब करायचं आहे. आपल्याला गणिती भाषेमध्ये पद्धती त्याच ठेवायच्या असतात, फक्त अंक बदलल्यानंतर त्या अंकाचं स्वरूपाचं किंवा उत्तराचं स्वरूप बदलतं. 1.2 याचा घात करत असताना मांडणी 1.2 गुणिले 1.2 गुणिले 1.2 याच पद्धतीने करायची आणि 12 गुणिले 12 याचा गुणाकार येतो 144. 144 गुणिले 12 करायचं विद्यार्थ्यांना आणि उत्तर येतं आपलं 1728 उत्तर येतं. आता एक्झॅक्टली दशांश स्थळ कुठे ठेवायचं तर आपण 1.2 1.2 1.2 हा 3 वेळा लिहिला आहे, म्हणजे दशांश स्थळ उजवीकडून डावीकडे द्यायचे. मग 8 हा नंबर पहिला आहे, 1 2 3 काउंटिंग करायचं आणि दशांश स्थळ येणार आहे 7च्या अगोदर, म्हणजे 1.728 हे उत्तर येणार आहे. एक्झाम्पल नंबर 5, फाइंड द क्यूब ऑफ 0.02. 0.02 ब्रॅकेट क्यूब इक्वल टू 0.02 मल्टिप्लाय 0.02 मल्टिप्लाय 0.02. देन आन्सर इज 0.00000 and 6. इथे दशांश स्थळामध्ये आपल्याला प्रश्न दिला होता 0.02. 2 दशांश स्थळ दिलेले होते, त्यामुळे आपण उत्तरात 2 दशांश स्थळ 3 वेळा आल्यामुळे आपण हा 6 वेळा दशांश स्थळ घेत असताना 6 अंक सोडून मग दशांश स्थळ ठेवायचा विद्यार्थ्यांना.
मग त्या अगोदर जर अंक नसेल तर आपण तिथं 0 घ्यायचं आहे, कारण 0.02 आहे. 2 गुणिले 2 4 गुणिले 2 8 होतात ते, आणि 8च्या अगोदर आपल्याला दशांश 6 येण्यासाठी 5 शून्य द्यावी लागणार आहेत. देन सेकंड एक्झाम्पल 17 7चा घन करा. विद्यार्थ्यांना वरचे 5 उदाहरणं हे सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी होते आणि खालचे 5 उदाहरणं मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी होते. फक्त आपल्याला दोन्हीही माध्यममध्ये प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न हा इंग्रजी किंवा मराठीतून असतो, मात्र उत्तर लेखनाची भाषा दोन्हीही माध्यमामध्ये सारखीच असते, इंग्रजीत असते. खालील दिलेले उदाहरणं मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी होते. उदाहरणांचे उत्तरं उच्चारताना फक्त मराठी अंक उच्चारायचे आहे, अन्यथा उत्तरं इंग्रजीच अंकात लिहायचे आहेत. Second example, find the cube root of -1331. आपल्याला -1331 या संख्येचा क्यूब रूट काढायचा आहे. क्यूब रूट म्हणजे घनमूळ काढायचं विद्यार्थ्यांना शोधून. आता आपल्याला या उदाहरणामध्ये यूज करायचा आहे तो फॅक्टरायझेशन मेथड, म्हणजे अवयव पद्धतीने आपण याचा क्यूब रूट शोधून काढणार आहोत. आन्सरमध्ये बघा, सुरुवातीला निगेटिव्ह साईन न घेता आपण या जर अंकाचं घनमूळ शोधून काढलं तर सोपं जातं, आणि त्यानंतर त्याला आपण मायनस हे चिन्ह देऊन टाकायचे. आन्सर 1331 इज इक्वल टू 11 × 11 × 11 म्हणजेच काय, 11चा घन. आता यांना फक्त आपण साईन निगेटिव्ह द्यायचा आहे. -1331 इज इक्वल टू -11 × -11 × -11 is equal to -11 bracket cube. Therefore, cube root -1331 is equal to -11. मुलांना आपल्याला उत्तर लिहित असताना वजा 1331 या संख्येचं क्यूब रूट काढायला सांगितलंय, म्हणून उत्तर लेखनाच्या भाषेत किंवा आन्सर लिहित असताना 11 क्यूब न लिहिता √-133 and root raised to 3, then order is 3 is equal to answer -11. Example 4, find cube root 0.123. चौथ्या एक्झाम्पल मध्ये क्यूब रूट कसं काढायचं ते सिम्बॉलिक मेथड मध्ये दिलंय विद्यार्थ्यांना तुम्हाला. सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला देत असताना सिम्बॉलिक मेथड न यूज करता तिथं वर्ड मध्ये यूज केलं होतं, म्हणून आपण आन्सर लिहिताना क्यूब रूट मध्ये लिहिलं होतं. आन्सर cube root 0.125 is equal to cube root 125 divided by 1000. Why? Decimal is 3 points, then division is 1000. आपल्याला दशांश स्थळामध्ये दिलेली संख्या 1 दशांश स्थळ दिलंय का 2 दिली आहे का 3, त्यानुसार आपण छेदस्थानी जर 0 घेत गेलं तर आपल्याला दशांश स्थळातला अंक अपूर्णांकात लिहिणं सोपं जातं. आपल्याला उदाहरणामध्ये दिलं होतं 0.125. 125 मध्ये 3 अंक येतात, म्हणून आपण छेदस्थानी 1000 घेतले. मग 125 भागिले 1000 यांचं क्यूब रूट काढणं सोपं जाणार आहे, म्हणून आपण त्याला शिफ्ट केलं. 125 भागिले 1000 इज इक्वल टू क्यूब रूट 125 डिवाइड क्यूब रूट 1000. देन फॉर्म्युला इज a divided by b raised to m is equal to a raised to m divided b raised to m. फॉर्म्युला 4th, युजिंग फॉर्म्युला 4. आपण चौथा नियम इथं वापरला आहे की जर पाया असमान असेल आणि घातांकित संख्या जर समान असेल तर पायाला घातांकित समान विभागणीमध्ये वाटून द्यायचं. त्याच पद्धतीने आपण 125 आणि 1000 याला अंशस्थानी आणि छेदस्थानी वेगवेगळ्या स्वरूपाने घातांक वाटून दिला आहे. नेक्स्ट स्टेप, क्यूब रूट 5 raised to 3 डिवाइड क्यूब रूट 100 raised to 3. Therefore, cube root is 5 divided 100 and answer is 0.5. 125 हा 5चा घन आहे, म्हणून आपण घनमुळामध्ये 5चा घन लिहिला, आणि 1000 हा 10चा घन आहे, म्हणून आपण छेदस्थानी 10चा घन लिहिला. आणि मुलांना इथं
घनमूळ काढायचे म्हणजेच काय, त्या संख्येचा 1/3 असा पार्ट तयार होतो. म्हणजेच मग 1/3 इंटू 3, 3 गेट कॅन्सल, आन्सर आलं 5. तसंच छेदस्थानी 10 raised to 3 raised to 1/3, then 3 get cancel and answer is 10. 5/10 दशांश स्थळात शिफ्टिंग केलं तर 0.5. फॉर्म्युला लिहिलाय तिथं a raised to m raised to 1/m, then answer is a. Next question, find the cube roots of the following numbers. First example is 8000. 8000 is equal to, आता आपण इथं विद्यार्थ्यांना फॅक्टरायझेशन मेथड वापरला आहे. अवयव पद्धतीने आपण 8000चं घनमूळ शोधून काढणार आहोत. फॅक्टरायझेशन मेथडमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना लार्ज नंबरने डिवाइड देताना कन्फ्यूज होतात, म्हणून आपण लहानात लहान संख्येने त्याला भाग देत जायचं आणि फॅक्टरायझेशन मेथड कंटिन्यू करायची विद्यार्थ्यांना. बघा मी 8000ला सुरुवातीला 2ने भाग दिला आहे. 2ने भाग दिल्यामुळे 2 8 आणि 0 0 तसंच ठेवलंय, म्हणून फॅक्टरायझेशन मेथड येणार आहे 2 गुणिले 4000. विद्यार्थ्यांना परत लक्षात येईल की 2 गुणिले 4000 का लिहिला, कारण आपण अशा संख्येने त्याला डिवाइड करायचं की त्यांचा गुणाकार परत आपल्याला 8000 मिळाला पाहिजे. म्हणजे फॅक्टरायझेशन मेथडमध्ये थोडक्यात आपला मूळ जी संख्या आहे ती मूळ संख्येचं स्वरूप बदललं नाही पाहिजे. फर्स्ट स्टेप इज टू मल्टिप्लाय 4000. Then first of all 2 is get, then multiply 2 into 2 2 जा 4, 0 0 give this. आता आपण नेक्स्ट स्टेप मध्ये सुरुवातीचा 2 तसाच घ्यायचा आहे. परत 2ने भाग दिला मी 4000ला, 2 दुणे 4 आणि उत्तराला 2 गुणिले 2000. म्हणजे आपली नेक्स्ट स्टेप झाली 2 गुणिले 2 गुणिले 2000. आता तिसऱ्या स्टेप मध्ये आपण सुरुवातीचे 2 तसेच घ्यायचे विद्यार्थ्यांना, 2 गुणिले 2. आता मी 2000ला परत 2ने भाग देणार आहे, म्हणून मी परत तिसऱ्यांदा 2 घेतला, गुणिले 2 1 2 0 0 तसंच ठेवलं. आता आपल्याला तिसऱ्या स्टेपमध्ये 2 हे 3 वेळा मिळाले. चौथ्या स्टेपमध्ये लिहिताना विद्यार्थ्यांना हे 2 3 वेळा तसेच लिहा, 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि परत मी 1000ला 2ने भाग देणार आहे, म्हणून मी परत चौथ्यांदा 2 घेणार आहे, गुणिले 2 5 10 0 0. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येणार नाही की असं कसं 2 5 10 आणि 500 आलं. तर विद्यार्थ्यांनी रफ नोटबुकवर किंवा पेजवर आपण इयत्ता 3री 4थी 5वी पर्यंत साधा भागाकार जशा पद्धतीने करतो त्या पद्धतीने 1000 भागाकाराच्या चिन्हात लिहायचे, 2 ठेवायचे भागाकाराच्या ठिकाणी आणि मग भाग देऊन वरती भागाकार जो येतो तो 500 येणार आहे आणि मग आपण लिहायचं 2 गुणिले 500. मात्र इयत्ता 8वीतल्या विद्यार्थ्यांना इमॅजिन पॉवर आलेली आहे किंवा इमॅजिन मेथड करता येते, म्हणून इथं सिंपल मेथडचं डिवायडेशन दाखवायचं नाही. नेक्स्ट स्टेप बघा विद्यार्थ्यांना, वरचे 2 किती आहे ते काउंट करा आणि तसेच्या तसे नेक्स्ट स्टेपमध्ये ती काउंटिंगचे 2 घ्या. वरती आहेत 4 टाइम्स ऑफ 2, देन नेक्स्ट स्टेप 4 टाइम्स ऑफ 2, 2 मल्टिप्लाय 2 अँड परत एकदा मी 2ने डिवाइड करणार आहे, म्हणून 5th टाइम्स 2 घ्यायचा, मल्टिप्लाय बाय 2 1 जा 2, 2 2 जा 4, रिमाइंडर 1 गेट 0 is 10, 2 5 जा 15, then multiply is 125. Next step is 2 numbers is 5 times, write down 5 times is 2, multiply 5, multiply 25. आता 125ला 2ने भाग जाणार नाही विद्यार्थ्यांना, त्याला आपण देणार आहोत 5ने भाग. मग आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये 5 गुणिले 25 लिहिणार आहोत आणि लास्ट स्टेपमध्ये बघा 2 हा 5 वेळा आलेला आहे, 2 हा 6 वेळा आलेला आहे, तो तसा 6 वेळा लिहून घ्यायचा, गुणिले 5 वरचा तसंच खाली उचला आणि आता 25ला परत 5ने भाग दिला, 5 5 25. आता लास्ट स्टेपमध्ये बघा विद्यार्थ्यांना 2 हा 6 वेळा आलेला आहे आणि 5 हा 3 वेळा आलेला आहे. आपल्याला शोधून काढायचं क्यूब रूट म्हणजे घनमूळ शोधायचं आहे, म्हणून आपण या संख्येचा बंच 3 नंबरला एकत्र करायचं. 3 3 चे बंच करायचे, 2 हा 3 वेळाचा बंच करायचा, त्याला अंडरलाईन द्यायचे. असा बंच केल्यानंतर 3 वेळा लिहिलेला 2 आपण उत्तरात लिहिताना तो एकदाच लिहायचा आहे, कारण आपल्याला क्यूब रूट काढायचं, मुलांना घनमूळ काढायचं हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता नेक्स्ट स्टेप आली 2 मल्टिप्लाय 5, कारण बंच 2चा 2 वेळा आला होता आणि 5चा 1 वेळा बंच आला होता, म्हणून नेक्स्ट स्टेपमध्ये 2 मल्टिप्लाय 5,
2 2s are 4 and 4 5s are 20. Then cube root is 8000 is equal to 20. Next example 729. Then 729 is equal to 3 multiply 2 2s are 6, remainder 1, get 2 is 12 number, 3 4s are 12, then remainder is 0, get 9, 3 3s are 9, then factorization is 3 multiply 243. Next step is 3 multiply 3 into 3 8s are 24 and 3 1s are 3, then 81. Next step 3 into 3 multiply 3 2s are 6, remainder 2, get 1, then 21 number, 3 7s are 21. Next step 3 into 3 3 9s are 27, 3 multiply 9. Next step 3 into 3 multiply 3 3s are 9. Then last step is 3 numbers is 6 times, then bunch is 3 then 2 bunch, 1 bunch is 3, second bunch is 3 into 3 is 9. Then answer is cube root is 729 equal to 9. Third example is 343 is equal to 7 multiply 7 4s are 28, 34 minus 28, remainder is 6, get 3 is 63, then 7 9s are 63, then this step is 7 multiply 49. Next step is 7 multiply 7 divide 49, 7 7s are 49, then step is 7 into 7. Then this 7 number is 3, bunch is 1 and cube root is 743 is equal to 7. Fourth example minus 512 is equal to minus 2 multiply 2 2s are 4, remainder 1, get 1 is 11 number, 2 5s are 10, then remainder is 1, get 2 is 12, 2 6s are 12. बघा विद्यार्थ्यांनो इथं आपल्याला 512ला भाग द्यायचा आहे किंवा 512चे आपल्याला अवयव काढायचे. सुरुवातीला मी 512ला 2ने भाग दिला. आता बऱ्याच विद्यार्थ्यांची इमॅजिन पॉवर किंवा बौद्धिक क्षमतेला कन्फ्यूज होतं की आपण या अंकाला भाग देताना एक्झॅक्टली 2नेच द्यायचा का 3ने द्यायचा, असं बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होतं. तर मुलांना सोपी पद्धत बघा, एकक स्थानचा अंक ऑब्झर्व करायचा आपल्याला. एकक स्थानचा अंक इथं बघा 512 मध्ये 2 आहे. मग ज्यावेळेस समसंख्या येते एकक स्थानी त्यावेळेस 2ने 4ने 6ने भाग जातो. शक्यतो तुम्ही लहानच अंक किंवा पाडा घेत चला म्हणजे भाग द्यायला सोपं जातं. आता इथं 512 असल्यामुळे मी 2ने भाग दिला. 512 ऋण संख्या असल्यामुळे नेहमी पहिल्याच अंकाला ऋणचिन्ह देऊन टाकायचं. नंतर आपण कितीही अंकाने भाग देत जरी गेलं तरी ऋणचिन्ह हे फक्त पहिल्या संख्येलाच द्यायचं. अंडरलाइन दिस स्टेटमेंट, फर्स्ट नंबर निगेटिव्ह नंबर गेट फर्स्ट नंबर. पहिल्या अंकाला फक्त निगेटिव्ह नंबर द्यायचं, नंतरच्या अंकाला द्यायचं नाही विद्यार्थ्यांना. -2 गुणिले 256, 512ला 2ने भाग दिल्यामुळे 256. बघा मुलांनी इथं परत एकक स्थानी 6 आलाय म्हणजे आपला 2ने भाग जाऊ शकतो. मग नेक्स्ट स्टेप मध्ये -2 गुणिले 2 गुणिले बे 1 बे, खाली उरला 0 वरतून घेतला 5, बे 2 4 खाली उरला 1 वरतून घेतले 6 म्हणजे झाले 16 आणि बे 8 16, गुणाकाराला 128. तिसऱ्या स्टेप मध्ये -2 गुणिले -2, परत 128ला मी 2ने भाग दिला. 2 गुणिले बेसक 12 बेचोक 8 म्हणजे 64 आले. परत आपण नेक्स्ट स्टेप मध्ये जाणार आहोत. -2 गुणिले 2 गुणिले 2. आता बघा विद्यार्थ्यांनो 64च्या एकक स्थानी 4 आहे. 2नेच या संख्येला भाग जाऊ शकतो, पण स्टेप खूप वाढणार आहे. त्याऐवजी 64 ही संख्या साधारण ऑब्झर्व केली तर लक्षात येतं की 4चा घन असू शकतो किंवा आहे तो. म्हणून आपण सरळ त्याला 4च्या घनाच्या स्वरूपात असल्यामुळे 4 × 4 × 4 असं लिहिलं स्टेप मध्ये तरीही चालणार आहे. सोपी मेथड होऊन जाणार.
म्हणजे आपल्याला यामध्ये बंच आला -2 × 2 × 2 हा पहिला बंच आहे आणि सेकंड बंच आहे 4 × 4 × 4 हा सेकंड बंच आहे. नेक्स्ट स्टेप -2 × 4 आन्सर इज -8. क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू -8. Fifth example, -2744 equal to -2 multiply 2 1s are 2, 2 3s are 6, remainder 1, get 4, number is 14, 2 7s are 14, remainder 0, get 4, 2 2s are 4. Multiplying this number is 1372. The next step, -2 multiply 2 multiply 2 6s are 12, remainder 1, get 7, then number is 17, 2 8s are 16, remainder 1, get 2 is number 12, 2 6s are 12. Next step, 2 -2 into 2 into 2 into 2 3s are 6, 2 4s are 8, 2 3s are 6. The number is 347. आपण मागील एक्झाम्पलमध्ये 343चा घनमूळ काढलाय मुलांनो, तो आपला 7 आला होता. मग आता इथं घेत असताना आपण परत स्टेप न वाढवता सरळ आपण याचं घनमूळ 7 × 7 × 7 या स्वरूपात लिहून टाकायचं. स्टेप येणार आहे -2 × 2 × 2 × 7 × 7 × 7. Then first bunch is 2 and second bunch is 7. Next step is -2 multiply 7. Then answer is -14. Cube root is -2744 is equal to -14. Example number 6, 3 2 7 6 8. अंक जरी 4 अंकी किंवा 5 अंकी असेल, मोठा अंक जरी असेल तरी विद्यार्थ्यांनी घाबरून नाही जायचं. एकक स्थानचा अंक बघायचं आणि त्या अंकाला भाग देत जायचं. आता ज्यावेळेस मोठा अंक असतो त्यावेळेस आपल्याला इमॅजिन पॉवरने भागाकार करताना उदाहरणाचं उत्तर चुकण्याची दाट शक्यता असते. त्यावेळेस रफ पेजवर साधा भागाकार करायचा आणि भागाकाराच्या ठिकाणी आलेला जो अंक असतो तो अंक आपण इथे अवयव पद्धतीमध्ये उचलत जायचा विद्यार्थ्यांनो. बघा मी सुरुवातीला 2ने भाग देते या संख्येला. 2 गुणिले बे 1 बे, 3तून 2 गेला, उत्तर बाकी आली 1, वरतून 2 घेतला, 12 अंक झाला, बेसक 12. आता खाली 0 आले, वरतून घेतला 7, बेत्रिक 6, खाली उरला 1, वरतून घेतले 6, 16 झाले, बेआठी 16. आता उत्तर आलं इथं 0, परत 8 शिल्लक राहिला आपला, वरतून 8 घेतला, बेचोक 8. म्हणजे भागाकाराच्या ठिकाणी आलेला अंक होता 16 3 84. आता तो अंक आपण इथं घ्यायचा आणि गुणिलेच्या स्वरूपात लिहायचा विद्यार्थ्यांना. 2 multiply 16382 384. Next step, 2 into 2 into 2 8s are 16, 2 1s are 2, remainder 1, get 8, number is 18, 2 9s are 18 and 2 2s are 4. The number is 8192. Next step, 2 into 2 into 2 into 2 2s are 4. Then one number, एका अंकाला भाग जात नाही 2ने, म्हणून आपण तिथं भागाकाराच्या ठिकाणी घेत असतो 0. आणि मग आता वरतून घेतला 9, अंक झाला 19 आणि मग बे 9 18, खाली उरला 1 आणि बेसक 12. तिथं भागाकार आला मुलांना 4 0 9 6. आता वरती आपले 3 वेळा 2 आलेले आहेत, तो अंक तसाच घ्यायचा आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले बे 2 4 0, बेचोक 8, बेआठी 16. नेक्स्ट स्टेप, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले बे 1 बे 0, बे 2 4, बेचोक 8. नेक्स्ट स्टेप, 2 हा 5 वेळा आलाय, तो तसाच लिहा आणि मग 6व्या वेळा परत 2 घ्या, गुणिले बे 5 10, बे 1 बे, बे 2 4. आता आपला 2 झाला 6 वेळा, तो 6 वेळा तसाच लिहिला आणि 7व्यांदा परत 2 उचलला मुलांना आपण, गुणिले बे 2 4, खाली उरला 1, वरतून 1 घेतला, 11 झाले, बे 5 10. आता खाली उरला 1, वरतून 2 घेतले आणि बेसक 12. आता खाली आपण 2 किती वेळा लिहिणार आहोत, तर 7 वेळा 2 लिहिणार आहोत मुलांना. आणि आता 8व्यांदा परत एकदा 2 घेणार आहोत आपण आणि 256ला भाग दिल्यावर आलं 128. खाली आता आपण घेतला, किती वेळा 2 घेतले,
8 वेळा वरचे 2 लिहिलेत, 9व्यांदा परत 2 उचलला आपण मुलांना, 128ला भाग दिला, 64 आला. आता 64 ही संख्या आपल्याला माहिती आहे 4चा घन आहे, मग आपण नेक्स्ट स्टेपमध्ये 4 हा 3 वेळा लिहिणार आहोत. आता आपलं खाली लिहिताना 2 हा अंक 9 वेळा आला होता, तो 9 वेळा लिहून घ्यायचा मुलांना आणि मग त्याच्या पुढे 4 गुणिले 4 गुणिले 4. आता यांचा बंच करा. 2-2 अंकाचा बंच 3 वेळा होणार आहे आणि 4 अंकाचा बंच 1 वेळा होणार आहे. आणि मग आता बंच मधल्या एक एक अंक उचला. 2 multiply 2 multiply 2 multiply 4 and answer is 2 2 जा 4, 4 2 जा 8 and 8 4 जा 32. Then answer is cube root 32768 is equal to 32. या संख्येचं घनमूळ आलं विद्यार्थ्यांनो 32. Next question, simplification. First example, cube root is 27 divided 125 is equal to 27 is 3 multiply 3 and division is 125, 5 multiply 5 and then cube root is 3/5. आता विद्यार्थ्यांना इथं खूप मोठा स्टेप करत नाही जायचं, कारण मागच्याच क्वेश्चनमध्ये आपल्या लक्षात आलं की कोणता अंक कोणाचा घन आहे आणि मग कोणत्या अंकाचं घनमूळ काय आहे. मग या उदाहरणामध्ये आपल्याला घनमुळाची पद्धत लिहिताना सोपी जाणार आहे. 27 संख्येचा घनमूळ 3 आहे आणि 125चं 5 आहे, त्यामुळे आपल्याला फक्त गुणाकाराच्या स्वरूपात 3 गुणिले 3 गुणिले 3 भागिले 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि त्याचं उत्तर येणार आहे 3/5. आपल्याला घनमूळ काढायचं आहे, त्यामुळे बंच मधला एक एकच अंक विद्यार्थ्यांना उचलायचा आहे. Then answer is cube root 27 divided by 125 is equal to 3/5. Next example, cube root 16 divided by 54. आता बघा विद्यार्थ्यांनो, 16चं क्यूब रूट माहिती आहे आपल्याला किंवा 16चा क्यूब रूट काढणं सोपं आहे, पण 54 क्यूब रूट कोणाचाच नाही. 54 हा कोणाचाच क्यूब नाही, त्याच्यामुळे आपल्याला 54चं फॅक्टरायझेशन करावं लागणार. बघा 16चं फॅक्टरायझेशन आहे 2 multiply 8, 2 8 जा 16 डिवाइड बाय 2 multiply 27. Then numerator and denominator 2 get cancel. Next step 8 divided by 27. 8 is 2 multiply 2 divided by 27 is 3 multiply 3. Then cube root is 2/3. Answer is cube root 16 divide 54 is equal to 2/3. Next example, cube root 729 is equal to 9. Then cube root is 0.000. 729 is equal to 0.009. विद्यार्थ्यांनो, या एक्झाम्पल मध्ये फक्त तुम्हाला लक्षात आणून दिलेलं आहे की जर एखादा अंक जर क्यूब रूट मध्ये काढत असताना सिंपल मेथड मध्ये दिला असेल आणि याला जर दशांश स्थळामध्ये जर शिफ्टिंग केलं असेल तर फक्त आपण दशांश स्थळाचा अंक काउंट करायचा. बघा या एक्झाम्पल मध्ये 0.0000729. आता हा अंक काउंट केला तर 6 वेळा आलेला आहे, म्हणजेच आपल्याला बाहेर काढताना तो किती वेळा घ्यावा लागणार आहे, 3 वेळा घ्यावा लागणार. म्हणून याचं उत्तर आलं 0.009. नेक्स्ट लेक्चर 8वा असणारे विद्यार्थ्यांना आणि यामध्ये आपण चॅप्टर 4 प्रकरण 4चा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.